आता बातमी आहे बच्चू कडू यांच्या संदर्भातली। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी आता शरद पवारांची भेट घेतली आहे। पवारांची भेट घेतल्यामुळे बच्चू कडू हे महायुतीला सोडचिठी देणार आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। महायुतीला आपण 1 सप्टेंबरपर्यंत वेळ दिलाय असं बच्चू कडू म्हणतायत। शरद पवारांसोबतची भेट आधीच ठरल्याचंही बच्चू कडूंनी सांगितलं। दुसरीकडे भाजप नेते संजय काकडेंनीही शरद पवारांची भेट घेतली। पुण्यातल्या मोदी बागेत काकडे पवारांना भेटले। काही कामांसाठी पवारांकडे आलो असं काकडेंनी माध्यमांना सांगितलं। तर पवारांना भेटल्यावर बच्चू कडू नेमकं काय म्हणालेत आणि त्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी नेमकं काय सांगितलं आपण तेही बघूया। आजच्या या बैठकीत जर शरद पवारांनी तुम्हाला ऑफर दिली तर तुम्ही त्याच्यावर विचार कराल का? बिलकुल नाही। 1 सप्टेंबरपर्यंत आम्ही काही करणार नाही, वेळ देणार आहे सरकारला। त्या संदर्भात मुद्द्याच्या संदर्भात आघाडीचं काय मत आहे, पवार साहेबांचं काय मत आहे ते जाणून घेऊ। माननीय बच्चूभाऊ आमचे चांगले मित्र आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती त्यांचा पूर्ण विश्वास आहे। माननीय बच्चूभाऊने असं कुठेही संकेत दिलेले नाहीत की मी महाविकास आघाडीकडे जाणार आहे म्हणून। त्यांनी सांगितलेलं आहे की मी सरकारपुढे काही प्रश्न मांडलेले आहेत आणि सरकारबरोबर चर्चा करून ते सोडवण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळं कुठेही ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच काम करतायत आणि मला विश्वास आहे की ते शिंदे साहेबांच्या बरोबरच राहतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।